शब्दयात्री सादर करत आहे कथाबीज. शब्दयात्रीच्या या लेखमालेत आज आपण ऐकणार आहोत दिवाळी रांगोळी. लेखक योगिया, वाचन संस्कार नेहा अभिजित. उद्या वसुबारस, पण नेमकं ऑफिसमध्ये खूप काम. मी ते आटपलं आणि घरी आले. घरी पोचते तोच बॉसचा फोन. एका हातात पर्स, हेल्मेट आणि दुसऱ्या हातात किल्ली आणि खांदा आणि कान याच्यामध्ये मान तिरकी करून मोबाईल धरलेला. कॉल घेता घेताच मी घरामध्ये प्रवेश केला. दारात माझी मुलगी काहीतरी करत बसली होती. घरात शिरता शिरता कशाला तरी माझा धक्का लागला आणि मुलगी एकदम किंचाळलीच, आई, माझी रांगोळी. मी कशी बशी स्वतःला सावरत आत शिरले. कॉल संपवला आणि मग मला जाणीव झाली की येताना आपण सोनूची रांगोळी विस्कटली. मला खूप वाईट वाटलं. मी बाहेर जाऊन तिला म्हणाले, सोनू, आय एम सो सॉरी बेटा. अगं, माझा कॉल चालू होता, माझं लक्षही नव्हतं ग. तुझी रांगोळी विस्कटली ना? मला माहिती आहे की रांगोळी काढायला किती वेळ लागतो आणि कष्टाने एवढी काढलेली रांगोळी विस्कटली की कसं वाटतं. चल, मी तुला मदत करते. आई, अगं, इट्स ओके. इतकं का सॉरी होतीयस? विस्कटली होती, पण डोंट वरी, मी ती जोडली लगेच. अरे, खरंच की ती रांगोळी पुठ्ठ्यांच्या ब्लॉकची होती. माझ्या पायानं विस्कटलेले ब्लॉक्स तिनं परत जोडले सुद्धा आणि क्षणार्धात तिची रांगोळी नीट झाली सुद्धा. त्या रांगोळीकडे पाहत एकदम मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. दसरा झाला की 1-2 दिवसात आजी आम्हाला हाक मारायची, अरे, जरा तो तुळशी वृंदावनाच्या शेजारचा भाग साफ करा बरं. माझं आणि माझ्या भावाचं हे अतिशय आवडतं काम, कारण कुदळ, खुरपं याच्याबरोबर खेळायला मिळायचं आणि ते नेमके अभ्यासाचे पण दिवस असायचे. पण आजीचं काम असल्यामुळे आई बाबा कसे ओरडणारच नाहीत. मी आणि माझा भाऊ दोघे मिळून तो कोपरा छान साफ सपाट करून द्यायचो. आजी पुढचे 3-4 दिवस रोज तुळशीला पाणी टाकून झालं की त्यावरती सडा टाकायची. एक दिवस कामवाल्या मावशी येताना शेणाचा गोळा घेऊन यायच्या आणि बरोबर 2x2चा भाग असा छान सारवून ठेवायच्या. त्या मेहंदी रंगाचा एक वास पण असायचा बरं. तो रंग आणि तो वास एकदम सगळ्या घराला असा प्रसन्न करून जायचा. आणि मग आईची ऑर्डर निघायची की तो सारवलेला भाग खराब होता कामा नये आणि म्हणून त्याच्या 4ही बाजूंनी कुंड्यात ठेवून तो सुरक्षित केला जायचा. आजीचं आपलं रोज सकाळी त्यावर पाणी मारून त्याला कुरवाळणं हे चालूच असायचं. दिवाळीत रांगोळी काढण्यासाठीची ही सगळी पूर्वतयारी. आजूबाजूच्या सगळ्याच घरामध्ये थोड्याफार फरकानं असाच एक 2x2चा तुकडा सज्ज होत असायचा. खरं तर मला नेहमी प्रश्न पडायचा की दिवाळीत रांगोळी का बरं काढतात? पण रांगोळी तर सगळेच काढायचे आणि वसुबारसेला सगळ्यांच्या त्या 2x2 तुकड्याचं उद्घाटन व्हायचं. संध्याकाळी 4च्या आसपास प्रत्येक घरापुढे साळकाया माळकाया दिसायला लागायच्या. आपापली रांगोळी काढून झाली की शेजारच्या 4-5 घरात डोकावणं हे तेव्हा कायद्याने बंधनकारक होतं. दुसऱ्याला कुठला रंग कुठे छान दिसेल अशा प्रकारचे सल्ले देणं आणि जमलंच तर लगेच बसून दुसऱ्याच्या रांगोळीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणे. एकूणच काय तर दिवाळी रांगोळी काढण्याएवढी निकोप स्पर्धा मी दुसरी कुठलीच पाहिली नाही. त्यात दरवर्षी आजूबाजूला एखादं नवं बिऱ्हाड आलेलं असायचं किंवा एखादी नवी नवरी आपला राजा राणीचा संसार मांडायची. त्यांना आपलंसं करायला दिवाळीसारखा सण नाही आणि त्याची सुरुवात रांगोळीतूनच व्हायची. कुणीतरी काकू आवर्जून त्या नवीन बिऱ्हाडी थपकायची आणि तिच्याबरोबर मांडी ठोकून रांगोळीमध्ये लुडबुड करायची. बघू ग, आण तो डबा इकडे, असं म्हणत शंख, पद्म, गोखूर असं काय काय काढत रांगोळीचं रूपच ती पालटून टाकायची. आणि आता तू रंग भर असं सांगून ती काकू पुढच्या घरी निघून जायची. तेवढ्यात कोणीतरी शेजारच्या दुसऱ्या मावशी हजर व्हायच्या
आणि रंग भरू लागायच्या. ते नुसते रांगोळीतले रंग नसायचे, तर त्या नव्या नवरीच्या आयुष्यात भरलेले रंग असायचे. त्या 2 दिवसात कौतुकात ती कधी त्यांच्यात मिसळून जायची हे तिलाही कळायचं नाही. एवढं सहज सामावून जाणं मी दिवाळी रांगोळीशिवाय कुठेच पाहिलं नाही. एखाद्या वर्षी 4-6 महिन्यापूर्वी एखाद्या घरात वाईट घटना घडून गेलेली असायची. साहजिकच त्या घरामध्ये दिवाळी साजरी करायचा मूड नसायचा, शांतता असायची. पण आपली रांगोळी झाली की कोणीतरी काकू मावशी त्या घरी जायची. "वहिनी, या, जरा हळद कुंकू घेऊन या." वहिनी येईपर्यंत त्या मावशीनं छोटीशी पण सुबक अशी शास्त्रापुरती रांगोळी काढलेली असायची. त्यावर वहिनींना 4 दांड्या काढायचा आग्रह देखील ती करायची. आणि एकीकडे झालं ते झालं, ईश्वराची इच्छा, म्हातारं माणूस, आज न उद्या जायचंच. पण त्यात मुलांचा काय दोष? आपणही बाकीच्या मुलांसारखं साजरं करावं असं त्यांना वाटणारच ना. त्यांच्यासाठी तरी तुम्हाला आता यातून बाहेर पडायला हवं वहिनी. वहिनींची रांगोळी आकार घेत असायची. ती रांगोळी नसायचीच, तर त्या वहिनीनं आपलं दुःख मागे सारून केलेला पुनश्च हरिओम असायचा तो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठिपक्यांची रांगोळी. 4 बायका 4 कोपऱ्यावर बसून एकच रांगोळीचं पुस्तक एकमेकींकडे फिरवत एकाच गतीनं प्रमाणबद्ध रांगोळी कशी काढू शकतात कुणास ठाऊक. लक्ष्मीपूजन झालं की झुंडीनं हळदी कुंकवाला जाणं आणि प्रत्येकीच्या रांगोळीचं कौतुक करणं हे व्हायचंच. प्रत्येकजण दुसऱ्याला प्रोत्साहन देतो याचं उदाहरण दिवाळी रांगोळीशिवाय दुसरं सापडणार नाही. पाडव्याची रांगोळी, ती मात्र फ्री हँड. मोर, फुलपाखरू, गुलाब हे आवडीचे विषय, कारण त्यामध्ये रंगरंगोटी करायला भरपूर वाव असायचा. रांगोळी हा खरं तर महिला वर्गाचा प्रांत, पण आमच्या कॉलनीतला एक मुलगा अतिशय छान रांगोळी काढायचा आणि इतक्या सफाईनं की ते दृश्यच मोठं विलक्षण असायचं. इतर महिला वर्ग सुद्धा त्याची ही कारागिरी गर्दी करून पाहायचा. भाऊबीजेची रांगोळी ही तर खास माहेरवाशीण स्पेशल. भाऊबीजेसाठी माहेरी आलेला भगिनी वर्ग त्या दिवशी हातभार लावायचा. त्यामुळे त्या दिवशीच्या रांगोळी कौतुकाला एक वेगळाच हळवेपणा असायचा. हे 4ही दिवस मुलांनी मध्ये मध्ये करू नये म्हणून त्यांना त्यांचे वेगळे रंग आणि रांगोळी दिलेली असायची. या त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांचंही तेवढंच कौतुक व्हायचं. मला एकदम त्या प्रसंगाची आठवण झाली. माझं लग्न व्हायच्या आदल्या वर्षीची दिवाळी. मी, आई, आजी आणि काकू आम्ही सगळ्या मिळून रांगोळी काढत होतो. आणि मग आई आणि काकू घरातलं आवरायला गेल्या, मागचं मी आणि आजी आवरत होतो. भाऊ त्याच्या किल्ल्यापाशी खेळत होता. तेवढ्यात एक कुत्रा उठूनसा आला आणि त्याला माझ्या भावानी इतक्या जोरात हाकललं की ते एकदम घाबरून पळालं, नेमकं आमच्या रांगोळीवरून, आणि रांगोळी विस्कटली. त्याबरोबर गेल्या 2 तासाचे कष्ट देखील विस्कटले. मला तर रडायलाच यायला लागलं. भावाचा खूप राग आला. आजी मात्र शांत होती. तिनं विस्कटलेली रांगोळी ठीक करायला घेतली होती. मी आजीला म्हणाले, "तू त्याला आधी रागव बरं, त्याच्यामुळेच झालंय हे, आणि आधी ओरड त्याला." आजी शांतपणे म्हणाली, "अगं हो, किती त्रागा करतेस, त्याची काय चूक, त्याने फक्त कुत्र्याला हाकललं. आता त्याला काय माहीत की ते रांगोळीवरच उडी मारेल, हं?" एवढं सांगितलं तरी मी मात्र गुस्सातच होते. अगं एवढा त्रागा नको करू, असं होतं कधी कधी. पण हे बघ, आता लक्षात ठेव, 1-2 वर्षात लग्न होऊन सासरी जाशील. होतं असं कधी कधी की कुणाची चूक नसते तरी विस्कटतात गोष्टी. तीच खरी परीक्षेची वेळ असते. तेव्हा त्रागा तर अजिबात करायचा नाही. उलट आहे त्यातूनच कसं फुलवता येईल याचा विचार करायचा. विस्कटून फुललेलं जास्त सुंदर होतं मग. लक्षात ठेव, एक क्षण असतो,
त्या क्षणी सावरलं नाही तर मात्र कायमचंच विस्कटतं बघ. आणि मग आजीनं छानसं प्रसन्न हसून माझ्या डोक्यावरून हात फिरवला. इतक्या वेळ तो हात खाली रांगोळी नीट करण्यात गुंतला होता. मी आजीची कारागिरी आणि तिची फिलॉसॉफी हे दोन्ही पाहून थक्क झाले होते. संध्याकाळी जो येईल तो त्या रांगोळीचं आणि त्या 2 फुलांचं कौतुक करत होता. आजी मात्र कौतुकानं सांगत होती, आमच्या तायडीची कारागिरी बरं. आणि आत्ता मला एकदम वाईट वाटलं की माझा पाय लागून माझ्या मुलीची रांगोळी विस्कटली नाही तर तुटली. तिनं ती पुन्हा जोडली देखील. पण मुळात खपून काही निर्मिण्याचा, त्यातून ते विस्कटण्याचा आणि त्यातून पुन्हा फुलवण्याचा अनुभव हा समृद्ध करणारा असतो. आणि हा अनुभव माझ्या मुलीला मिळतच नाहीये. रांगोळी म्हणजे नुसतं चित्र नसतं, तर सहकार्याची, सामावून घेण्याची, सर्जनतेची, प्रोत्साहन देण्याची आणि आत्मविश्वास देण्याची, तसंच विस्कटलेलं सावरण्याची ती शिकवण असते. रांगोळी म्हणजे सहिष्णुतेच्या आणि सुज्ञपणाच्या संस्कृतीचं प्रतीक. आज मला कळतंय की दिवाळीत रांगोळी का काढतात. आता मी दिवाळीत 4 दिवसांची सुट्टी टाकली आणि या दिवाळीमध्ये मी आणि सोनू खरी रांगोळी काढणार आहोत. तुम्ही सुद्धा नक्की काढा. चला पुन्हा एकदा जीवनामध्ये रंग भरूया आणि दिवाळीच्या निमित्तानं पुनश्च हरिओम करूया.